नमस्कार. तुम्ही डॉक्टर तारलेकर यांचं सुशिक्षित हार्ट केअर सेंटर आणि स्पेशालिटी हॉस्पिटल नेरूळ इथे आला आहेत. कृपया पेशंटचं पूर्ण नाव सांगा. शिवाजी दाजी फाळके हे माझे वडील आहेत. त्यांना दम लागत होता, चक्कर येत होती, त्यांना भरपूर 15 दिवस त्रास होता. ओके. तर आम्हाला सुरुषा हॉस्पिटलमध्ये जे हार्ट स्पेशलिस्ट आहे तिथे आम्हाला संजय तारलेकर चे डॉक्टर आहेत. त्यांनी ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. जिओग्राफीमध्ये किती ब्लॉकेजेस सापडले? 4च्या वरती सापडले होते. अच्छा. पण एखादा मोठा होता. जिओग्राफीमध्ये कसं आपण माहिती करतो की कोणत्या नसा ब्लॉक आहे, किती ब्लॉकेज आहे, किती पर्सेंट ब्लॉकेज आहे. त्याच्यानंतरची प्रोसेस असते सर्जरी असते, म्हणजे त्याला अँजिओप्लास्टी किंवा बायपास. दोन. कुठून आला तुम्ही? आम्ही नवी मुंबई वाशीमवरून आलेलो आहे. आणि वय किती आहे त्यांचं? लगभग 73-74 वय आहे. बरं. ते येण्याच्या अगोदर त्यांना चक्कर येत होता आणि दम लागत होता. रात्रीचे उठायचे, दम लागायचा, श्वास भरून यायचा. ओके. श्वास घ्यायला त्रास होतो. छातीत वगैरे दुखायचं? छातीत दुखायचं, पेन व्हायचं. ओके. पण नंतर तुम्ही इथे आलात आणि इथे आल्यावर मग काय म्हणजे सरांनी अँजिओग्राफी केली? एन्जिओग्राफी केली, पण नंतर मग एन्जिओप्लास्टिक. कसं वाटलं आमचं हॉस्पिटल, आमचे डॉक्टर्स? बोला. हो, चांगलं होतं, सुविधा चांगली होती. हा. एसी वगैरे होती, व्यवस्थित होती. चांगलं होतं. जेवण वगैरे टाइमवर भेटायचं? जेवण टाइमवरती होतं. सर्व तुम्हाला टाइमवर भेटायला यायचे डॉक्टर्स आणि नर्सेस? हो, सगळं व्यवस्थित. स्कीम मध्ये मधून तुम्ही आलात. किती खर्च आला तुम्हाला? ठीक आहे, चालेल. फक्त ESIच्या मध्ये मेडिकलचं काय होतं तेवढं, त्याच्यावर थोडं. तुम्ही 7 दिवस आमच्यासोबत होता. तुमचा जो अनुभव तुम्ही आम्हाला सांगितला त्याबद्दल धन्यवाद. मी या हॉस्पिटलमध्ये विविध गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम आहे, शासकीय ज्या स्कीम्स आहेत, जसं महात्मा ज्योतिबा फुले ESIC, या ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहे, या स्कीम्सद्वारे आम्ही गोरगरिबांना, सामान्य जनतेला किंवा ज्यांना पैशाची अडचण आहे अशा लोकांना आम्ही कमीत कमी खर्चात किंवा जितकं कमी खर्चात आम्ही ही सुविधा आणि ही उपचार पूर्णपणे आम्ही मोफत राहतो. इतरांना तुम्ही काय संदेश द्याल आमच्या हॉस्पिटलबद्दल? नाही, इथे चांगला उपचार होतो आणि इथे चांगलेच आहे. म्हणजे ज्याच्याकडे पैसा पाणी नाहीये त्यांच्यासाठी चांगली सुविधा आहे. डॉक्टर्स पण चांगले आहेत इकडे, चांगले रिस्पॉन्स पण चांगले देतात व्यवस्थित. मध्ये काय असा प्रॉब्लेम आला की तुम्ही सांगितलं की ते प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह होतात. पण तुम्ही नक्की या. म्हणजे काय त्रास होत असेल तर तुम्ही करता एक असं कोणाला काही त्रास होऊ नये, पण झाला तर तुम्ही इकडे आला तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. धन्यवाद. तुम्ही तुमचे अनुभव शेअर केले, तुम्ही इथे आलात आणि आमची सेवा घेतली त्याबद्दल धन्यवाद. तुमच्या जीवनाच्या पुढील वाटचालीस मी हॉस्पिटलकडून तुम्हाला शुभेच्छा.